हाय हॅलो नमस्कार. मी पूनम. तर चला आज आपण केक आयसिंग कसा करायचा ते बघूया. इथे मी दोऱ्याच्या सहाय्याने लेयर्स कट करत आहे. हे बघा, अशा प्रकारे पहिली लेयर्स कट करून घेते. पहिली लेयर्स आपली कट झालेली आहे. आता दुसरी लेयर्स अशाच प्रकारे कट करून घेते. आपली दुसरीही लेयर्स कट करून झालेली आहे. या बघा कशा प्रकारे लेयर्स कट झालेले आहेत. आता मी व्हिप क्रीम घेऊन फेटून घेणार आहे. एका पातेल्यात व्हिप क्रीम घेऊन बीटरच्या साहाय्याने फेटून घेत आहे. अजून व्यवस्थित फेटलेली नाही. क्रीम फेटायला 10 ते 15 मिनटं लागतात. माझी क्रीम फेटून झालेली आहे. अशा प्रकारे पातळ करून बघायचं, क्रीम खाली पडत नाही. मी आता शुगर सिरप करून घेते. या बेसवर थोडीशी क्रीम लावून मग आपण याच्यावर लेयर्स ठेवणार आहे. ही आपली पहिली लेयर, त्याच्यावर शुगर सिरप टाकून घेऊ. आता याच्यावर क्रीम लावूया. नंतर याच्यावर चोको चिप्स. हे बघा, क्रीम व्यवस्थित पसरवून घेऊया. क्रीम चांगली पसरवून झालेली आहे. आता याच्यावर चोको चिप्स टाकून घेते. चोको चिप्स टाकून झाल्यानंतर दुसरी लेयर ठेवूया आणि त्याच्यावर शुगर सिरप टाकून घेऊया. शुगर सिरप चांगल्या प्रकारे टाकलेले आहे. आता त्याच्यावर क्रीम लावून चोको चिप्स टाकून घेते. तिसरी लेयर ठेवलेली आहे, त्याला शुगर सिरप लावून क्रीम लावून घेते. आता क्रम कोटिंग करून घेते. आयसिंग केलेल्या केकवर अशा प्रकारे फुलं काढून घेतलेली आहेत. डिझाईन कशी वाटते ते मला सांगा. तर इथे आपला केक तयार झालेला आहे. ह्याच्यावर थोडेसे चोको चिप्स टाकून घेणार आहे. हा बघा, केक तयार झालेला आहे. कसा झाला आहे ते कमेंट करून सांगा. आणि हो, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.